म्हटलं की लहानपणीचे मजा मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते. शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम, मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानांवरचे खेळ, शिक्षकांचे बोलणे, पेपरला केलेल्या कॉप्या, तास चालू असताना केलेली बडबड सगळं आठवतं आता. शाळेचे ते दिवस आठवलं की उगाचच मोठ्या झाल्यासारखं वाटतं. या सगळ्या आठवणींना पुन्हा जिवंत करणारी आणि किशोरवर्णीय जीवनातील गुंतागुंतीवर प्रकाश टाकणारी मराठी साहित्यातील महान लेखक मिलिंद बोकील कथित शाळा ही एक सुंदर कादंबरी आहे. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या कलारंजनच्या कार्यक्रमाच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण जे पुस्तक निवडलंय त्याचा विषय आणि त्यातील आशयाचे प्रत्येकाच्या हृदयात विशेष स्थान आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ देखील खास असणार आहे. मराठी साहित्यात अनेक महान लेखक आणि लेखिका आपल्या अमूल्य रचनांनी सदैव आपले मन मोहून टाकतात. यातच एक नाव म्हणजे मिलिंद बोकील, ज्यांच्या साहित्यिक कल्पनेशक्तीने आणि लेखनातील प्रभावी शैलीने मराठी साहित्याला एक नवीन उंची दिली आहे. त्यांच्या अनेक रचनांमध्ये शाळा नावाची कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. 1975 साली लिहिलेल्या शाळा या कादंबरीवर 2012 मध्ये शाळा हा मराठी चित्रपट देखील बनवण्यात आला. शाळा हे मिलिंद बोकील यांचे उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण. पुस्तक वाचत असताना अनेक किस्से डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहतात. हीच लेखकाच्या लिखाणाची किमया आहे. प्रसंग वर्णन लोभनीय आहे. लहानशा गावात बालसुलभ मुलांना नकळत झालेल्या प्रेमाचं हे पुस्तक. एका इवल्याशा जगात गोजीरवाणी सुंदर मुलीच्या येणाऱ्या नकळत झालेला बदल, आनंदाचे आणि घटनांचे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. पुस्तकातील पात्र इतकी जिवंत आहेत की वाचताना पात्र तुमच्या डोळ्यासमोरच उभी राहतात. तुम्ही त्यांच्यातलंच एखादं पात्र आहे असं वाटतं. वाचताना देखील ही आपल्याच शाळेतील एक गोष्ट आहे असं वाटतं. मिलिंद बोकील यांनी लिहिलेल्या शाळा या कादंबरीत त्यांच्या लिखाणाचं नवीन स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. एका छोट्याशा गावात राहणारा 14 वर्षीय नायक मुकुंद जोशी त्याच्या शालेय जीवनाचा आणि त्या दरम्यान घडलेल्या घटनांचा वर्णन करतोय. आणि असा सुरू होतो मुकुंदचा या पुस्तकातील प्रवास. सूर्या, चित्र्या, बगळ्या, फावड्या, मामा, विजया, आंबेकर सगळेच पात्र लेखकाने दर्जेदार लिहिली आहेत. सूर्या, चित्र्या आणि फावड्या या प्रवासात मुकुंदला साथ देणारी मित्र म्हणून निवडलेली रंगबिरंगी पात्रे आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडलेल्या गोष्टी, त्याच्या मित्रांसोबतची मजा आणि तो त्याची एक वर्गमैत्रीण शिरोडकर, कथेची नायिका, हिच्या प्रेमात कसा पडला. बालपणीचा निखळ आनंद, निरागसपणा या पुस्तकात विविध घटनांमधून चित्रित करण्यात आलाय. आपल्या आवडत्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी करणे, त्या व्यक्तीने तसाच प्रतिसाद दिल्याचा आनंद आणि एकीकडे नात्याच्या भविष्याच्या मनात नवीन निर्माण होणारा संभ्रमण, आवडत्या व्यक्तीने दिलेल्या नकारातून उद्भवणारा निराशा, असे अनेक प्रसंग मुकुंदच्या नजरेतून मांडताना कादंबरी पुढे सरकते. पुस्तकाचा काळ म्हणजे 1975चा आणीबाणीचा काळ. जोशी आणि त्यांच्या मित्रांचं जग जवळपास समांतर जगासारखे आहे, जिथे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळवणे, बेंद्रे मॅडमचा सामना करणे, पिरियड्स आणि त्यांच्या प्रियकरांना प्रभावित करण्यासाठीची धडपड. मुकुंद जोशी आणि त्यांची शाळा यांचं जग हे देश ज्या काळोखातून जातंय त्यापासून जरासं अस्पर्शत असल्याचं दिसून येतं. पण जसं जसं कादंबरी पुढे जाते तसं तसं बाह्य जगाचा घडामोडींचा परिणाम यांच्यावर दिसून येतो. लेखकाने आपल्या समाजात युगानुयुगा चालत आलेल्या आणीबाणीचे कथन केलंय. आणीबाणीचे चित्रण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाने हे काही मोठ्या महत्त्वाच्या प्रसंगातून चित्रित केले नाही, तर आपल्याच पात्रांभोवती बांधलेल्या जगातून ते अतिशय सूक्ष्मपणे चित्रित केलंय. आणि या कादंबरीचा शेवट मात्र अगदी हृदयाला भिडेल असं. 9वीच्या परीक्षेचा निकाल लागतो. कादंबरीची नायिका म्हणजे शिरोडकर ही वडिलांची बदली झाल्याने गाव सोडून गेल्याचे मुकुंदला समजते. तिची भेट न होण्याचा व आधीच्या काही प्रसंगातून झालेला गैरसमज दूर करता न आल्याचा सल मुकुंदच्या मनात राहतो. बरोबरीचे काही मित्र दुसरीकडे हलणार असल्याचं समजल्याने शाळेतले आधीचे हवेहवेसे दिवस संपून 10वीच्या वास्तवाच्या वळणाशी मुकुंदला आणून सोडते आणि कादंबरी संपते. शेवटच्या पानावर लिहिलेल्या त्या ओळी वाचल्यावर वाटतं की आयुष्यात काही गोष्टी पूर्ण होऊन सुद्धा अपूर्ण राहतात.
मिलिंद जोशी म्हणतात, त्या दिवशी मला कळालं की शाळेची मजा काय असते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरं पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिक शास्त्र सुद्धा आहे. पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो जरी असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते, खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत, पण त्यातलं शिक्षण फारच सुंदर आहे. पात्रांच्या माध्यमातून लेखक आपल्याला किशोरवयीन जीवनातील भावना, आव्हाने आणि प्रश्नांचा सामना कसा करावा याचं चित्रण करतात. पुस्तकातील भाषा सहज आणि सोपी आहे, जी वाचकांना सहजपणे कथेशी जोडते. लेखकाची जीवनशैली अत्यंत प्रभावी आहे आणि ती आपल्याला कथेतील प्रत्येक पात्राशी एकात्म करून टाकते. पूर्वी पात्रांचे वर्णन करण्याची पद्धत होती, पण लेखकांनी हे स्वातंत्र्य वाचकांनाच दिलं आहे. लेखकाने हेतू परस्पर पात्रांचे वर्णन अशा रीते केलंय जेणे सस्पेन्स निर्माण होईल आणि प्रत्येक वाचकाच्या कल्पना शक्तीला वाव मिळेल. प्रत्येकाचा त्या पात्राकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असेल, ज्यामुळे पुढे वाचण्यासाठी एक प्रकारचा उत्साह निर्माण होईल. आणि हेच या कादंबरीतील लेखनाचं सौंदर्य आहे. शाळेतल्या आठवणीत रमण्याइतकं सुख कशातच नाही. त्यात मिलिंद जोशी यांची शाळा ही कादंबरी म्हणजे एक पर्वणीच. प्रत्येक मराठी वाचकाने आयुष्यात एकदा तरी ही कादंबरी वाचून पुन्हा एकदा आठवणीतली शाळा जगावी. तत्पूर्वी इथेच थांबूयात आणि भेटू कलारंजनच्या नवीन भागात नवीन पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.